नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 6,000 होण्याचा मार्ग अखेर झाला, या ठिकाणी मोकळा। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 6,000 होण्याचा मार्ग अखेर झाला, या ठिकाणी मोकळा। पण असं काय घडलंय मित्रांनो की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 6,000 होण्याचा मार्ग अखेर झाला, या ठिकाणी मोकळा? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 6,000 होण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा। पण असं काय घडलंय मित्रांनो की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 6,000 होण्याचा मार्ग झाला मोकळा? या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर। बघा मित्रांनो, मागच्या काही दिवसांमध्ये मोदी सरकारने घेतलेले महानिर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती या सर्वांचा सूर आहे की भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी 6,000 पार होऊ शकतो। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मोदी सरकार आपल्याला 15 ऑक्टोबर पासून आपल्या राज्यामध्ये सोयाबीनची महाखरेदी करताना दिसणार आहे। त्याचबरोबर मोदी सरकारने ऐतिहासिक महानिर्णय घेतला आणि रातोरात मित्रांनो 20% खाद्यतेल आयात शुल्क वाढवलं। याच्यामुळे 500 रुपयाची तेजी सध्या सोयाबीनच्या भावात दिसत आहे। जेव्हा आपल्याला सोयाबीनची महाखरेदी सुरू होताना दिसेल त्यामुळे सुद्धा सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी येणार। सुरुवातीला भाव 5,000 तर त्यानंतर 5,200-300 पर्यंत 100% या ठिकाणी पोहोचणार। त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी ला निनामुळे पावसाळा लांबणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपली पेरणी थोडी लवकर झाली, पावसाळा लांबणार आहे म्हणजे सोयाबीन कापणी करत असताना आपल्याला या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि यामुळे कुठेतरी आपल्या सोयाबीनला त्या ठिकाणी धोका पोहोचू शकतो। आपल्याकडे होणार नाही मला माहित आहे, पण कुठं ना कुठं काही ना काही प्रमाणात धोका होऊ शकतो पाऊस पडल्यावर, आणि याच्यामुळे क्वालिटीचा इश्यू येऊ शकतो, मॉइश्चरचा इश्यू येऊ शकतो आणि या सर्व घडामोडीमुळे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी क्वालिटी इश्यू आल्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसेल। ही तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देणार आणि हाच तो क्षण आहे मित्रांनो जो 5,500च्या दिशेनं सोयाबीनच्या भावाला इथून पुढे घेऊन जाणार। दुसरीकडे लक्षात घ्या मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेची सोयाबीन विक्री जरी सुरू झाली तरी देखील मित्रांनो भाव घसरण्याऐवजी वाढणार आणि हे सुद्धा आपल्यासाठी सकारात्मक असणार आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, या ज्या काही परिस्थिती या ठिकाणी दिसत आहेत या सर्व परिस्थितीचा एकच सूर आहे की आपल्याला दिवाळीपर्यंत सोयाबीनचा भाव 5,500 पार, आणि जर डिसेंबर महिन्यात बाजारभाव तुम्हाला 6,000 पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, परंतु बाजारभाव 7 होईल, बाजारभाव 8 होईल अशी काही परिस्थिती तर नाही। म्हणून एकच सांगतो मित्रांनो, टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विक्री करायची, एकदा सोयाबीनची विक्री नाही करायची। जर असं केलं तर 100% आपला होईल फायदा।
तर मित्रांनो, ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो 6,000 पार होण्याचा रस्ता मोकळा झालाय. मित्रांनो, भविष्यात देशांतर्गत बाजार सोयाबीनचा बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.